नमस्कार, मी पंजाब दख हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगली धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी। तर उद्या 3 मार्च पासूनचा नवीन हवामान अंदाज। तर राज्यामध्ये 3 मार्च, 4 मार्च आणि 5 मार्च दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। तसेच राज्यामध्ये 6 मार्च पासून 6 मार्च, 7, 8, 9 मार्चपर्यंत राज्यामध्ये परत थोडं वातावरण खराब होणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा, कारण की 6 तारखेदरम्यान राज्यामध्ये काय झालं, 6 तारखेनंतर राज्यामध्ये परत सर्वदूर पाऊस पडणार नाही, फक्त तुरळक ठिकाणी काही भागामध्ये पाऊस पडणार आहे, काही जिल्ह्यामध्ये काही गावामध्ये पाऊस पडणार आहे। तरी हा सर्वांनी अंदाज लक्षात घ्यावा आणि हा पाऊस सर्वदूर नसणार आहे। पण हा पाऊस पडल्याच्या नंतर काही भागामध्ये काय झालं की आता सगळ्यांची हरभरे काढणीस आलेले आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण आपलं जर हरभरं काढणीस आलेलं असेल तर 6 तारखेच्या आत आपण आपलं हरभरं घरी आणावे, नसतं झाकून आपलं गोळई लावून झाकून ठेवावे व तसेच आलेल्या आपल्या पिकाचं नुकसान वाचावे। तसेच हा पाऊस 6 मार्च, 7 मार्च, 8 आणि 9 मार्चपर्यंत राज्यात भाग बदलत जाणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। देशातील एकंदरीत परिस्थिती बघता काय झालं की बंगालच्या खाडीमध्ये 5 तारखेदरम्यान एक चक्रीवादळ तयार होते आणि 6 तारखेला तामिळनाडू किनारपट्टीवर धडकणार आहे आणि धडकल्याच्या नंतर तामिळनाडू राज्यामध्ये 6 तारखेला पाऊस पडणार आहे। तसेच आंध्र प्रदेशमध्ये देखील पाऊस असणार आहे, केरळला देखील पाऊस असणार आहे आणि त्याच्यानंतर कर्नाटक देखील पाऊस पडणार आहे। पण त्याच्यानंतर ते चक्रीवादळ थोडं निवळत येऊन महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या पिकाचं संरक्षण करावे। हा पाऊस सर्वदूर नसणार आहे, नसेल पण काही भागामध्ये पडेल, पण ज्यांचा हरभरा सोमनीस आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या पिकाचं संरक्षण करावं। तसेच हा झाला 6 मार्च ते 9 मार्चचा हवामान अंदाज। जर याच्यामध्ये अचानकच बदल झाला तर लगेच हवामानाचा अंदाज दिला, अचानक मेसेजद्वारे यूट्यूबद्वारे अचानक मेसेज दिला जाईल आणि शेतकऱ्याचं मात्र नुकसान होऊ दिलं जाणार नाही।